नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल। आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षेसाठी प्रयत्न करण्यात येणार। नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा नवले पुलावर ठिय्या। अखेर 4 तासांनंतर पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं। नसरापूरमधील पीडित मुलीच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन। शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे। अंतिम अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळणार। भोरच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या। 65 वर्षीय आरोपी भीमा कांबळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी। चाकणमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याची अत्याचार करून हत्या। अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपी मूळचा बिहार राज्यातील असल्याची माहिती। नाशिक टीसीएस कंपनी धर्मांतरण प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। निदा खानवर अटकेची टांगती तलवार। नाशिक टीसीएस प्रकरणातील 4ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। पुढील 4 दिवसांमध्ये तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता। घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा थेट 500 रुपयांनी महागण्याची शक्यता। सोमवारनंतर कोणत्याही क्षणी दरवाढीची शक्यता। दरवाढ झाल्यास एका सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1400 रुपये। तर व्यावसायिक सिलेंडर महागल्यानं हॉटेलमधील अन्नपदार्थ 10 ते 15% महागणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्याची हॉटेल चालकांची मागणी। श्रीमंतांचा मालमत्ता कर दंड कमी करण्याच्या मुंबई महापालिकेचा घाट। पालिकेच्या निर्णयामुळे गर्भ श्रीमंतांचे करोडो रुपये वाचणार। मालमत्ता कर दंड कमी केल्यास पालिकेचंच नुकसान। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।